श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराजांच्या आशीर्वादानं, श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेनं तसंच गुरुवर्य श्री श्री 1008 महंत गणेशानंद सरस्वती महाराजांच्या मार्गदर्शनाने श्री श्री महंत गिरिजानंद सरस्वती महाराजांची द्वादश ज्योतिर्लिंग पदयात्रा संपन्न झाली आहे। त्यानिमित्तानं श्री स्वामी सागरानंद सरस्वती गुरुकुल सेवा संस्था, गणपतबारी, जव्हार रोड, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी यात्रेचा समारोप करण्यात आला। प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणाचं गंगाजल आणून पूजन करण्यात आलं। सर्व साधू संत महंत यांनी महाभंडाऱ्याचं आयोजन केलं। प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री रवींद्रपुरीजी महाराज तसंच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्री हरिगिरीजी महाराज तसंच निरंजनी आखाड्याचे थानापती धनंजयगिरी महाराज, सर्वच आखाड्यांचे पदाधिकारी, संत महंत, त्र्यंबकेश्वरचे PI महेश कुलकर्णी, आश्रमस्थ शिष्यगण, श्री रामानंद, श्री योगानंद, श्री गंगानंद, श्री सच्चिदानंद व हरिभक्त परायण श्री नवनाथ महाराज, उद्योगपती सागर वाकळे व स्वामीजींचे सर्वच भक्त परिवार यावेळी उपस्थित होते। हा कार्यक्रम सर्वांच्याच उपस्थितीत संपन्न झालाय। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। मनाथांच्या श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैनी महाकालम ओंकार ममलेश्वरम द्वादश ज्योतिर्लिंगाच्या तीर्थयात्रेच्या निमित्ताने अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत श्री शंकरानंद सरस्वती महाराजा अध्यक्षतेखाली व त्यांच्या कृपाशीर्वादाने श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराजांच्या प्रेरणेने व श्री गुरु गणेशानंद सरस्वती महाराजांच्या कृपापात्र आशीर्वादाने समस्त माझे गुरुबंधु सरस्वती परिवार व हमारे अखाड़े के सब संत समागम इस अवसर पर चलता फिरता धर्म का प्रचार करने के लिए, देश के प्रचार करने के लिए, पर्यावरण के प्रचार करने के लिए हमारे गुरु महाराज जी की कृपा पात्र से संतों को भोजन करने के लिए ये सब विधान किया है।